मी त्यांच्या 5% पण नाही आहे, 2% पण नाही. ते मोठी माणसं आहेत. दिलीप वळसे पाटील आज मोठे साखर कारखानदार आहेत. आपण फार मोठ्या बढाया मारायच्या नाहीत. फार आपण कोणाच्या जवळ आहोत हे दाखवायचं नाही, बोलायचं नाही. आपलं आपलं काम करत राहायचं. आपल्या मतदारसंघात आपलं अस्तित्व टिकून ठेवायचं. लोकशाहीमध्ये तेच महत्त्वाचं आहे. आणि बापाला विसरायचं. तुम्ही पवारांच्या एवढे जवळ होता. तुमच्यापेक्षा प्रफुल्ल पटेल अतिशय जवळचे होते त्यांचे. दिलीप वळसे पाटील अतिशय जवळचे होते. तर या दोघांच्या जाण्याचा पवारसाहेबांवर म्हणजे बोलण्यामध्ये किंवा संभाषणामध्ये कधी त्यांनी उल्लेख केला? ही दोन नावं मी आवर्जून घेतोय. काही गोष्टी त्यांच्या वतीने मी सांगणं मला शोभा देत नाही. पण बोललेले आहेत. आणि तुम्ही जेवढं सांगता की प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे पाटील, मी त्यांच्या 5% पण नाही आहे, 2% पण नाही. ते मोठी माणसं आहेत. दिलीप वळसे पाटील आज मोठे साखर कारखानदार आहेत, मोठे दूध उत्पादक आहेत. प्रफुल्ल पटेल तर खानदानी अब्जोपती आहेत. आपला बाप जेव्हा घरी आला तेव्हा 1,70,000 रुपये घेऊन आलेला. आपण फार मोठ्या बढाया मारायच्या नाहीत. फार आपण कोणाच्या जवळ आहोत हे दाखवायचं नाही, बोलायचं नाही. आपलं आपलं काम करत राहायचं. आपल्या मतदारसंघात आपलं अस्तित्व टिकून ठेवायचं. लोकशाहीमध्ये तेच महत्त्वाचं आहे. आणि बापाला विसरायचं.